शिवाजी महाराज आणि संत तुकोबाराय यांचं नातं कसं होतं? काय शिवाजी महाराजांनी संत तुकोबारायांच्याकडून शिकवण घेतली किंवा त्यांची भेट कशी झाली? जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म देहूमध्ये झाला बरोबर आहे. 1608 साली. त्याच्यानंतर बरोबर 22 वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ह्याच परिसरात म्हणजे शिवनेरीवरती झाला 1630 ला. 1630 ला. म्हणजे 1608 ते 1630 म्हणजे 22 वर्षांनी झाला थोडं. बरोबर आहे. पण दोन्हीही हे थोर महापुरुष किती जवळ होते. शिवनेरी आणि दिवसा अंतर जर तुम्ही पाहिलं तर त्या काळाच्या मोजमापाने केलं तर 33-40 किलोमीटर बरं. आणि ज्यावेळेस तुकोबाराय ह्या अध्यात्माची वाटचाल करत होते त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा विचार करत रायरेश्वराची शपथविधी घेतलेली होती. जगद्गुरु तुकोबारायांच्या तुकाराम बीजाच्या दिवशी एकाच दिवशी शिवजयंती आणि तुकाराम बीज आली होती. त्या दिवशी संस्थांनी आज छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या फोटोचं अनावरण केलं, चित्राचं अनावरण केलं. त्यामध्ये दाखवलेले शिवाजी महाराज बाल स्वरूपामध्ये दाखवतो. तुकोबाराय जवळ 40 वर्षाचे आपण दाखवतो. 22 वर्षाचं अंतर आहे ते अंतर आहे. परंतु ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी रायरेश्वराची शपथ घेतली की आता आपल्याला महाराष्ट्र धर्म निर्माण करायचा आहे आणि तेव्हापासून त्यांचं कार्य चालू होतं. त्यांच्या पूर्वीच तुकाराम महाराजांनी रचना चालू केल्या होत्या त्यांच्या कव्याच्या. त्या काळामध्ये एक दौंडी पेटवली गेली की स्वराज्याच्या ह्या काळामध्ये कामामध्ये जो सहभागी होईल त्याला बसायला घोडा, त्याच्या पायात चांदीचा तोडा हा दिला जाईल, सैन्यामध्ये यावे. परंतु ती जी परिस्थिती होती मुघलांची की मंदिरातल्या घंटा बांधून ठेवलेल्या होत्या. स्वतःला धर्मरक्षक समजणाऱ्या लोकांनी आपले पंचे काढून लुंग्या घालायला सुरुवात केली होती. धर्माचा एवढा अधर्म झाला की त्यांच्या समोर आपला धर्म दाखवायला मराठा माणूस घाबरत होता. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संकल्पना स्वराज्याची केली होती, परंतु सैन्य म्हणून कोणी मिळत नव्हतं. तुकोबारायांची त्यांची भेट झाली आणि तुकोबारायांनी सांगितलं हे आमच्यावरती सोडा. आणि तुकोबारायांची इथून पुढची कीर्तने अभंग पायकाच्या अभंगावरती सुरू. पायकाच्या अभंग म्हणजे कसं आहे की जर आपल्या राजावरती कोणी बाण चालत असेल तर त्याच्या पुढे जाऊन आपण उभं राहायचं. शत्रूला आपण कसं फसवायचंय, त्याला कसं चुकीच्या वाटाने पाठवायचे तुकोबाराय सांगतात. आणि स्वराज्यामधल्या मावळ्यांना त्यांनी सांगितलं, गीतायुक्ती सांगितलेली आहे, देश कार्य करत असताना जरी एखादा दारातीर्थी पडला पृथ्वीच्या आरी गेला तो तरी त्याला स्वर्गातलं पहिलं दार उघडलं जातं. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे माझी तलवार भवानी, भवानी मातेने मला ते दिलेली. लोकांच्या अंगामध्ये काय करायचे स्मरण वाया नाही, आपल्याला काय भीती नाही. तसे तुकोबाराय सांगायचे जरी तुम्ही मेला ना तरी तुम्हाला पहिलं स्वर्गातलं दार उघडलं जाणार आहे. म्हणजे रणामध्ये जर मेलं तर ते त्याचं भाग्यच आहे. आणि अशा पद्धतीने मग तुकोबारायांनी पाईक निर्माण केले की ज्यांचं नाव पुढे मावळे पडलं तोच हा मावळ पट्टा आहे आपला. आणि ह्याच मावळ पट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली शेवटपर्यंत.